सागर जय कपीशति लोकौ जागर रामदूता तुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमलिके संगी कंचन वरण विराज कमी कर ना अपर्चर किती आहे 300 आहे का 400 आहे शटर 125 आहे फक्त तो 6चा कमी कर ना कमानीची फोटो घेतली आहे का किती घेऊ 5.4 का
पैलवान या रांजणगावचा जो भस्म आहे तो डोक्याला लावून इथून खऱ्या अर्थानं सीझनची सुरुवात करायची. मधल्या काळात काही कारणास्तव हा आमचा भव्य दिव्य आखाडा बंद पडला होता, परंतु रांजणगावचा हक्काचा माणूस, आमचा दिलदार माणूस आणि खऱ्या अर्थानं एक युवकांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारा आमचा माणूस म्हणजे आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव पाचुंकर पाटील आणि त्यांना त्यांच्या बंधूंची साथ मिळाली आमच्या विक्रमदादा पाचुंकर यांच्या विचारानं आजचा भव्य दिव्य कुस्ती जंगी आखाडा अनेक वर्ष झालं पार पडतो. आणि या नामदेवराव पाचुंकर पाटील यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबाने म्हणजे हुंडेकरी कुटुंब झालं, आमचे दादा झालं आणि सर्व तरुण मंडळी झालं, यांनी अतिशय खंबीरपणे साथ दिली आणि हा आखाडा अविरतपणे चालू आहे. तसं म्हटलं तर रांजणगावच्या गणपतीचा उत्साह 5 ते 6 दिवस चालतो. सुरुवातीच्या काळात बहिणींना आणण्यासाठी पालखी जाते. प्रत्येक कुटुंबांना प्रत्येक सदस्याला या ठिकाणी पालखीचा मान दिला जातो, परंतु आजचा जो दिवस असतो तो खऱ्या अर्थाने आमच्या आखाड्याचा असतो. आणि मधल्या काळात आखाडा बंद झाल्यानंतर हा दिवस खाली जात होता आणि मनोरंजन काय राहत नव्हतं. आणि याचाच वाईट आम्हा सर्व तरुणांना वाटलं आणि सर्व तरुण आणि नामदेवरावांनी नेतृत्व केलं आणि ठरवलं की आपण आखाडा चालू करायचा. सुरुवातीच्या काळात अनेक आपल्याला त्रास झाला आखाडा चालू करताना, परंतु आता 8 ते 10 वर्ष झालं अनेक वस्तूंचं आम्हाला सहकार्य मिळालं, सर्व तरुणांचं सहकार्य मिळालं आणि हा आखाडा अविरतपणे चालू आहे. याचं श्रेय नामदेवराव आणि सर्व सहकार्यांना आणि त्याच्या कुटुंबाला जातं. आज या भव्य दिव्य आखाड्याचं मला वाटतंय नामदेवराव कितवं वर्ष आपले 10वं वर्ष आहे. म्हणजे 10 वर्ष अविरतपणे हा आखाडा चालू आहे. आणि या ठिकाणी मी महागणपती चरणी ग्वाही देतो, इथूनही पुढे 50 वर्ष हा आखाडा असाच नामदेवराव आणि त्यांच्या मित्र परिवार आणि कुटुंबाच्या वतीने चालू राहील. आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक स्वागत करत आहे. शांततेत आखाडा पार पाडावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. आपल्याला विनंती करतो की आपण 2 मिनिटं फक्त आपल्या या आखाड्याला शुभेच्छा द्याव्यात. महागणपती एक जागृत देवस्थान आणि या देवस्थानाच्या महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज या ठिकाणी आखाडाचा होत आहे. गणपतीच्या या उत्सवात गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी 4 बहिणींना पाणी घातलं जातं, या गावातील अनेक लहान मुलांपासून असून तर मोठ्या माणसापर्यंत सर्वजण या ठिकाणी पायात चप्पल न घालता 4 दिवस पाणी घालत असतात. असा या इथल्या रूढी परंपरेप्रमाणे ज्या आखाड्याची परंपरा होती, परंतु काही वेळेस ती खंडित झाली होती. परंतु त्यानंतर आमचे मेवणे नामदेवराव पाचुंकर पाटील असतील, या भागाचे पंचायत समितीचे सदस्य विक्रम शेठ पाचुंकर पाटील असतील आणि सर्व पाचुंकर बंधू यांनी सर्वांच्या सहकार्य घेऊन या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी एक आखाडा चालू केलेला आहे. तसं पाहिलं तर आखाडा हा मैदानी खेळ, लहान मुलांना याची आवड लागलीच पाहिजे. आपल्या खेडेगावामध्ये अनेक ज्या परंपरा रूढी परंपरा पूर्वी होत्या, बैलगाडा असो आखाडा असो, या एक चांगल्या परंपरा होत्या जेणेकरून आखाड्याचे प्रत्येक मुलांना लहान मुलांना एक सवय लागावी. त्यातून उद्देश हाच असतो की एक त्यांची तब्येत पण चांगली सुदृढ तब्येत राहतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी नामदेवराव पाचुंकरनी जे आमचे मेवणे नामदेवराव पाचुंकरनी त्या ठिकाणी आखाडा चालू केलेला आहे आणि खरोखरच त्या आखाड्यात आपण सर्वजण एक उपस्थित राहून एक चांगल्या प्रकारची दाद देतात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी पाचुंकर कुटुंबीय असतील रांजणगाव ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि असाच आखाडा कायमस्वरूपी चालू राहावा अशी मी महागणपती चरणी प्रार्थना करतो आणि यांना सर्वांना पैलवानांनाही शुभेच्छा देतो आणि सर्व पैलवान सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. नामदेवराव पाचुंकर पाटील गेले 10 वर्ष आखाडा भरवत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या सहकार्याचं सुद्धा स्वागत करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. निवडणूक काढवण्यात इथपर्यंत त्या ठिकाणी गौरवदादा यांच्यासाठी बैलगाडीचं सौजन्य आणि ज्यांच्या मुळे हा आखाड्याला या ठिकाणी शोभा आली, त्यांचा पारंपरिक दरवर्षी आपण या ठिकाणी संपूर्ण पोशाख देऊन सन्मान केला जातो. तो सन्मान या ठिकाणी विनायक मामा शेळके यांना विनंती, आपण आखाड्यामध्ये यायचे आपल्या शुभ असते. या ठिकाणी
यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संपूर्ण पोशाख देऊन सन्मान केला जातोय. सन्मान देण्यासाठी या ठिकाणी विनायक मामा शेळके आपण आखाड्यामध्ये यायचंय. बैलगाडीचे डेकोरेशन असेल किंवा अन्य डेकोरेशन या कुस्ती आखाड्यासाठी सर तर पुढे बघा. इकडे बघा. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या महागणपती देवाची भाद्रपद गणेश उत्सव. खऱ्या पार्टीचं तर या ठिकाणी पहिलं द्वार, दुसरं द्वार, तिसरं द्वार, चौथं द्वार आणि आज खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आज आखाड्याचा दिवस. बरेच दिवसापासून नामदेवराव आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा आखाडा अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी पार पाडत असताना आपण देखील या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून या आखाड्याची शोभा आपण सर्व मायबाप मंडळी, सर्व गणेश भक्त मंडळी या ठिकाणी येऊन, सर्व पहिल्याच मंडळी या ठिकाणी येऊन या आखाड्याची शोभा आपण सर्वजण वाढवतात. प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी महागणपती आखाडा मंडळाच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. गेले 10 वर्षापासून नामदेवराव आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा आखाडा अतिशय चांगल्या पद्धतीने भरवण्याचं खरं अर्थानं नियोजन करत असतो. या ठिकाणी रामभाऊ सासवड्या पाटील याची ही पहिलीच कुस्ती नवसाची म्हणून या ठिकाणी सुरुवात केली आणि दुसरा रोहित पवार हा नावऱ्याचा मुलगा आहे. दोन्ही मुलं अत्यंत नामवंत चांगली आहेत आणि ही कुस्ती आपण या ठिकाणी सुरू करतोय. दादा किती इनाम ठेवायचं पहिल्या कुस्तीवर? 2100 रुपये पहिल्या कुस्ती आपण इनाम ठेवतोय आणि कुस्ती सुरू करायला साहेबांना आणि गौरवदादा असतील, दादा असतील, सगळ्यांना विनंती करतो सगळे याही देईल या कुस्तीला हाताला देतो. खेळायचे ना, काढा कपडे काढा, कपडे काढा, कपडे काढा. कसं द्यायला लागू हा खेळ तसं खेळ चल तसंच खेळ चल. इकडून इकडून या, इकडून या, इकडून तिकडून या ना आतमध्ये. या ठिकाणी नोंद करून घ्यायची कुस्ती. बरोबर तिथं तिथं तिकडं त्या कोपऱ्यावर रघुनाथराव फंड यांच्याकडून 200 रुपये, बाळासाहेब फंड 200 रुपये, खेडकर शिवसेना संघटक शिवराज यांच्याकडून 500 रुपये, शिवाजीराव शिवराज चेअरमन सोलापूर 500 रुपये, त्याचप्रमाणे रामराव यशवंत गव्हाणे 100 रुपये. हे पहा या काळी रामराव गणपतीमध्ये मैदान आणि कुस्त्यांचा आकडा भरत होता. तर तो फंडाने सावराम खेळकर आणि जयसिंहराव शेळके यांच्या हस्ते मी पण कुस्त्याला खेळलेलो आहे. हे उत्तम प्रकारचा आवाज आणि उत्तम प्रकारचे त्या ठिकाणचं त्याचा लोकांची पद्धत आणि कुस्ती लावण्याची पद्धत आणि आवडून अशी व्यक्ती आपल्या या मैदानात आली. यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या काळात स्वागत करायचंय. टाळ्याच्या काळात स्वागत. परळीचा NIS कुस्ती कोच
विलास खंडे सरांचा पट्ट आहे. दुसरा वेदांत लांडे राजाव गणपतीचा मुलगा आहे. वेदांत लांडे उपसरपंचांचा सागर शेठला लांडे यांचा चिरंजीव. याही कुस्तीवरती मंडळाच्या वतीनं नामदेव बाजूंचं पाटली महागणपतीच्या वतीनं 201 रुपये. या ठिकाणी दोन्ही चेअरमनच्या वतीनं 100 रुपये. रमेशदादा शेळक्यांच्या वतीनं 200 रुपये. लढा. या ठिकाणी विलासराव बापूराव पाचुंकर पाटील आणि महेश शेठ गांगावणे आपण या ठिकाणी आखाड्यामध्ये यायचंय. विलास गोलप इकडे या. विलास गोलप माहित आहे खायचा तुम्हाला बोलत हवे सरपंच उत्तम शेठ गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद आंबेगाव कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आपण या ठिकाणी भारत होण्यासाठी यायचंय. कुमार महाराज नाणेकर आपण यायचंय. योगेश शेठ पडवा काँग्रेस आहे. इंद्रभाई पाचोकर पाटील श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. शरीर आंबेगाव मतदारसंघाचे ठीक आहे. या ठिकाणी ही धनंजय शेळके ही अहमदाबादची मुलगी आहे. एक चांगली झाडोळे विद्यापीठ घेतली आणि ईश्वरी बाजूंकर ही त्याच लेवलचे शिरुकेशीला साहेब घेतात. दोन्ही मुली अत्यंत नामवंत अशा मुली आहेत. या कुस्तीवरती म्हणजे नामदेव भाऊ पाचुंकर महागणपती केसरी यांच्या वतीने 2100 रुपये आणि बाकी सर्वांच्या वतीनं सगळ्या पुतळ्या झाले 5000 रुपये. शेळके कुस्तीकर बाळासाहेबचे पडवा प्रसिद्ध गाडा 100 रुपये. वाट हा डावरती कुस्ती एक नामवंत पैलवान नामवंत कराटेपटू यांचा रांजणगावचा यांचा चिरंजीव आहे. याही कुस्तीवरती मंडळ ठरवून दे पैसे. बाळासाहेब गुलाब लांडे प्रगतशील बागायदार यांच्याकडून गौरवदादा पाचोकर पैलवान त्यांच्यासाठी 500 रुपये घेऊन जायचे. मेजर खेडकर आणि प्रवीण गांगावणे यांच्याकडून झालेल्या कुस्तीसाठी 200 रुपये. गौरवदादा पाचोकर पाटील आपल्यासाठी या ठिकाणी बाळासाहेब लांडे यांच्याकडून 500 रुपये आपण ते ताबडतोब घेऊन जायचे. ज्ञानेश्वर गलांडे लांडे उपसरपंचाची सागर लांडेची कन्या का. अरे वा छान. मग चिरंजीव पण खेळा सागर लांडेच खेळलाय. ही 4थीला आणि 6वीला आहे. खेळा आदरणीय देवदत्ताचे निकम साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या आखाड्याला शुभेच्छा द्याव्या. करोनाचा कालावधी जर सोडला तर आपल्या गावातील एक सामाजिक राजकीय उद्योग व्यवसाय क्षेत्रात कार्य करणारे आमचे मित्र नामदेवराव पाचुंकर पाटील यांच्या वतीनं महागणपती केसरी प्रतिष्ठान आयोजित भव्य कुस्तीचा आखाडा. त्या निमित्ताने आपण जवळपास गेले 2 तास एक चांगल्या प्रकारचं कुस्त्यांचं आयोजन राहुल बकरे होत असताना बंद म्हणून बोलते चार्जिंग नाही म्हणा पाहत आहोत. आणि नामदेवरावांनी हा आखाडा आयोजित करत असताना मला कालच आपले मित्र शिवसेना नेते संदीप भैया शिंदे पाटील असतील, उत्तमराव मोठे चेअरमन किलोमीटर दिले माझं एकच आहे पाटील, कुमारजी नाणेकर, सचिन या सगळ्यांनी सांगितलं की आपण आखाड्याला यावं. इथं आल्यानंतर अनेकांनी उल्लेख केला
की बऱ्याच वेळा आपण म्हणतो गाव करील ते राव करू शकत नाही, परंतु ज्यावेळी गावाकडून एखादी गोष्ट त्या ठिकाणी बाकी राहते त्यावेळी गावामधून देखील एखादा युवा उद्योजक तरुण ज्यावेळी पुढे येतो आणि तो जे काम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्हावं अशी आपल्याला भावना असते, हे सर्वात महत्वाचं की आपण गेल्या 3 वर्षापूर्वीचा काळ आठवला असेल, ज्यावेळी कोविडची लागण संपूर्ण जगामध्ये झाली, त्यावेळी प्रत्येक माणूस फोन केल्यानंतर समोरच्याला विचारत होता की तब्येत कशी काय. आणि अनेक ठिकाणी आपण वाचतो हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी धनसंपदा. त्यानुसार या कलेला, कुस्तीच्या कलेला प्रोत्साहन देण्याकरता, आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहण्याकरता नामदेवराव तुम्ही हे जे काम हातामध्ये घेतलेलं आहे त्याला मी मनापासून सलाम या ठिकाणी करतो. महागणपतीचा आशीर्वाद तुमच्या पाठीचे आहे, की आपल्या उत्पन्नातला काही ना काहीतरी वाटा आज चांगल्या तरुण पिढीला आपली शक्ती निर्माण करण्याकरता जातोय. तुमचं अभिनंदन करतो. आपण पाहताय अनेक कन्या स्वतःहून या आखाड्यामध्ये आल्या आणि त्यांनी चांगल्या प्रकारच्या कुस्त्या करून दाखवल्या. या ऑलिम्पिक मध्ये देखील आपल्या देशाची एक कुस्तीपटू ज्यावेळी तिचं गोल्ड मेडल ज्यावेळी जात होतं त्यावेळी तिच्या वेदना संपूर्ण देशाने जगाने त्या ठिकाणी पाहिल्या. मी मनापासून इथं आता कुस्तीपटू आहे माझ्या समोर ज्ञानेश्वरी लांडे, सागर लांडेची कन्या आणि दुसरी गेली श्रुती भुजबळ नदी गेली की ज्यावेळी त्यांनी कुस्ती करण्याचं ठरवलं मी पाहिलं ज्ञानेश्वरीची तयारी आणि सरांना देखील मी म्हणत होतो की ही ज्ञानेश्वरी तयार पैलवान आहे. त्यांनी म्हणली परंतु ती आलेली तिचा देखील हुरूप आपल्याला ज्या पद्धतीने या मुल्या चांगल्या प्रकारच्या कुस्त्या करतायत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्वांना या निमित्ताने सांगतो की नामदेवरावांनी नुसता आखाडाच भरवला नाही, स्वतःचा मुलगा देखील कुस्ती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उतरवलेला आहे, तो तयार केलेला आहे. आणि हीच आपण अशा प्रकारची कुस्ती क्षेत्रामधील आपली जी कला आहे ती अशी चालू ठेवावी. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं या आपल्या तमाम कुस्ती शौकीनांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आमचे सहकारी मित्र सुरेश भाऊ भोर हे देखील उपस्थित झाले, यांचंही स्वागत करतो. माझ्या समेत झालेले अविनाशजी कुकड्यातील संजयजी बडेकर असतील. एका दिवशी 4 द्वार करणाऱ्या द्वारकऱ्यांचा त्या ठिकाणी नामदेवराव पाचोमकरांची इच्छा आहे या ठिकाणी सन्मान व्हावा, म्हणून मी देवदत्तजी निकम साहेब आणि सुरेशराव भोर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या 4 द्वारकऱ्यांचा आपण सन्मान करावा. सरपंच रवी भाऊ लांडे आपण पुढे यायचे. रोज 4 द्वार करणाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. रवींद्र लांडे सरपंच पुढ्या यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि यानंतर या आखाड्याला शुभेच्छा देण्यासाठी मी जिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय सुरेशभाऊ भोर यांना विनंती करतो की आपण आखाड्याला शुभेच्छा द्याव्या. गणपती उत्सवाच्या आखाड्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व ग्रामस्थ, सगळे पैलवान मंडळी आणि ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाला योग आला ते आमच्या ते आदरणीय पाचोमकर साहेब, आमचे संदीप भैया असतील, राजू शेठ असतील, आमचे ॲडव्होकेट साहेब असतील, माझ्या समवेत आलेले उपजिल्हा प्रमुख किरणराव देशमुख असतील, निगम साहेबांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी देखील 55 किलो गटामध्ये नॅशनल कुस्ती खेळलेला पैलवान आहे. आणि आता साहेबांची आमची चर्चा चालू होती. अवसरीचा जो आखाडा आम्ही भरवतो 1,11,000 रुपये आणि चांदीची गदा आणि मुलींच्या देखील आम्ही कुस्ती अतिशय मोठ्या प्रमाणात भरवतो. त्यांना देखील यावर्षी आम्ही 75,000 रुपयाचा इनाम दिला. ग्रामीण भागामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मानाचा आखाडा म्हणून अवसरीची पूर्वीची ख्याती आणि नावलौकिक आहे आणि तोच पुढं ठेवण्याचं काम आम्ही केलं. नांदगावला देखील आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आखाड्याचं नियोजन केलेलं आहे. मगाशी निजाम साहेब बोलले की देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर मुलांबरोबर मुलींचे देखील फार मोठी कुस्ती त्या ठिकाणी होत असतात. चांगली संधी मुलींना मिळते आणि मुलींनी देखील
अतिशय चांगल्या पद्धतीने नावलौकिक मिळवलेला आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील मुली चांगल्या पद्धतीने कुस्तीगीर झालेल्या आहेत. त्यामुळं भविष्य काळात त्यांना चालना मिळण्यासाठी या ठिकाणी आपण देखील सगळ्यांनी मदत करावी अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आमच्यासाठी काही मदत असेल तर तुम्ही हक्काने सांगा, आम्ही आवर्जून ती करू अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला वचन देतो, शुभेच्छा देतो. आणि जास्त वेळ झाल्यामुळं पैलवानांना विलंब व्हायला नको म्हणून मी माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. चालू कुस्तीसाठी निकाली झाले तर चेतनदादा गलांडे 500 रुपये आणि विजयदादा गलांडे विजयराव बांधल त्यांच्याकडून 100 रुपये. आणि संपली आता झालेली कुस्ती, आता झालेली कुस्ती हरलेला पैलवानीकडे गणेश शेठ लवंडे उद्योगपती 100 रुपये, विक्रमदादा पाचुकर पाटील 100 रुपये, विजय शेठ गलांडे आणि ग्रामपंचायत सदस्य सोनभाऊ खेडकर यांच्याकडून 500 रुपये. चालू कुस्तीसाठी रांजणगाव विकास सोसायटीचे संचालक उद्योगपती राजेश लांडे यांच्याकडून 500 रुपये. चालू कुस्तीसाठी विक्रमदादा पाचुकर पाटील पंचायत समिती सदस्य शिरूर आणि उद्योगपती गणेश शेठ लवंडे यांच्याकडून 200 रुपये. जय जय राम सीताराम, 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 जय जय राम सीताराम. पाचुकर 500 रुपये. मैदानाचा आवाज पुन्हा घुमणार आहे, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत केल्यानंतर तो फंडांना विनंती करतो की आपल्या गावात टाका. त्यांचा नातू हा मुलगा अन्नपूरचा आहे, मोठेवाडीचा आहे. ऐकालो हा मोठेवाडीचे बघे या कुस्तीवर 21,000 रुपये इनाम झालेलं आहे. कुस्ती झाली तर पैसे मी देईन. हात लावा.